जय महाराष्ट्र. मी रुशाली यादव सारंग. पुढच्या 10 मिनिटात आपण जगभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. तेव्हा सुरुवात करूया वर्ल्ड 20 घडामोडींचा आढावा घ्यायला. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित राफेल या लढाऊ जेट विमानांच्या खरेदी करारावर अखेर शिक्कामोर्तब झालंय. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि फ्रान्सचे संरक्षण मंत्री जीन-वेस ली ड्रायन यांच्या उपस्थितीमध्ये 36 राफेल विमानं घेण्याच्या 59,000 कोटी रुपयांच्या या करारावर स्वाक्षरी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या वर्षी झालेल्या फ्रान्स दौऱ्यावेळेला त्यांनी फ्रान्स सरकारकडून 36 राफेल विमानं घेण्याचं जाहीर केलं होतं. भारत आणि इस्रायल या दोन्ही देशांपुढे अनेक बाबतीत समान आव्हानं असल्याचं सांगून सीमेवरचं कुंपण मजबूत करण्यासाठी आपल्याकडील विशेष नैपुण्य भारताला उपलब्ध करून देण्याची तयारी इस्रायलनं दर्शवलेली आहे. उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे भारतातले राजदूत डॅनियल कॅरमन यांनी केलेलं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानकडून होत असलेल्या अत्याचारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाचा फोडल्याचा परिणाम म्हणून युरोपीय महासंघाच्या संसदेनं यावरून पाकिस्तानला निर्बंध घालण्याचा इशारा दिला आहे. या संसदेचे उपाध्यक्ष रिझाड झारनेकी यांनी बलुचिस्तानमध्ये मारले गेलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. बलुच नागरिकांवरचे अत्याचार रोखले नाही तर पाकिस्तानवर आर्थिक आणि राजकीय निर्बंध घातले जातील असा इशारा त्यांनी यावेळेला दिला. उरीमधल्या भारतीय लष्कराच्या तळावर झालेला दहशतवादी हल्ला हा काश्मीरमध्ये अस्वस्थतेचा परिणाम असू शकतो असं वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केलेलं आहे. उरी हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नसल्याचा त्यांनी दावा केलाय. भारत पुराव्याशिवाय बोलत आहे असा उलटा आरोपही त्यांनी केलाय. पाकिस्तानच्या सुरक्षेसाठी आमचं सैन्य कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यास समर्थ आहे. हल्ला झाल्यास त्याला प्रत्युत्तर देण्याची क्षमता आमच्या सैन्यामध्ये आहे असा दावा पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल राही शरीफ यांनी केलेला आहे. काश्मीर प्रश्नावरून निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलंय. पाकिस्तानबरोबर दहशतवाद विरोधी युद्ध सराव करण्यासाठी रशियन सैन्याची एक तुकडी पाकिस्तानात दाखल झाली आहे. पाकिस्तान आणि रशियामध्ये पहिल्यांदाच असा युद्ध सराव होत असून या सरावाला फ्रेंडशिप 2016 असं नाव देण्यात आलेलं आहे. 24 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान हा लष्करी सराव चालणार आहे. अलेप्पोमधल्या बंडखोरांच्या नियंत्रणात असलेल्या परिसरामध्ये सिरियन फौज आणि रशियानं जोरदार हवाई हल्ले केले. जमिनीवरूनही सिरियन फौजांनी जोरदार हल्ले केले. अलेप्पोमधील बंडखोरांच्या नियंत्रणातील भूप्रदेश ताब्यात घेणार असल्याचं गुरुवारी रात्री सिरियन लष्करानं जाहीर केलं होतं. अलेप्पोमध्ये यानंतर कोम्बिंग ऑपरेशन करून बंडखोरांना हुसकावलं जाणार असल्याचंही सिरियन लष्कराने सांगितलेलं आहे. बंडखोरांच्या शस्त्रसाठ्यांना लष्कर ताब्यात घेणार आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यातील बर्लिंग्टन शहरातील एका मॉलमध्ये गोळीबार करण्यात आला आणि या गोळीबारामध्ये 4 मृत्यू झाला असून काही जण जखमी झालेले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री ही घटना घडली असून बर्लिंग्टन शहरातील कॅस्केड मॉलमध्ये लपलेल्या बंदूकधारी व्यक्तीनं अंदाधुंद गोळीबार केला. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी पूर्णपणे अयोग्य आहेत असं सांगत अमेरिकेचे 75 माजी राजदूत आणि वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांनी एक पत्र लिहून हिलरी क्लिंटन यांना पाठिंबा जाहीर केलाय. अध्यक्षपद आणि संरक्षण दलाचे प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडण्यासाठी ट्रम्प पूर्णपणे अयोग्य उमेदवार आहेत. टीव्हीवरील रियालिटी शोमध्ये काम केलेले आणि व्यवसायाने उद्योगपती असलेले ट्रम्प अमेरिकेसमोरील सध्याची गुंतागुंतीची आव्हानं समजून घेण्यास असमर्थ आहेत असं माजी राजदूतांनी आणि राजनैतिक अधिकाऱ्यांनी म्हटलंय. रोमानियाला 5.3 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. या सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मोल्दोवा भागालाही भूकंपाचा धक्का बसलाय. लसी भागात काही प्रमाणात वित्तहानी झाल्याचं वृत्त आहे. जपानच्या काटसुरामध्ये भूकंपाचा तीव्र धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 6.4 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. दरम्यान या भूकंपाचा केंद्रबिंदू 226 किलोमीटर दूर दक्षिण पूर्वेच्या जवळ असल्याचं सांगण्यात येत आहे. इंडोनेशियामध्ये पूर आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. मृतांचा आकडा 26 वर पोहोचलाय. मृतांमध्ये 12 लहान मुलांचाही समावेश आहे तर 19 पेक्षा अधिक जण बेपत्ता झाले. रस्ते पूर्णपणे खचलेले आहेत. वीज पुरवठा खंडित झालाय. वायू दलाकडून मदत कार्य सुरू आहे.
इजिप्तच्या सागरी किनाऱ्यावर निर्वासितांची बोट उलटून झालेल्या दुर्घटनेमध्ये तब्बल 148 जणांचा मृत्यू झालाय. हजारो निर्वासित युरोपच्या दिशेने प्रवास करत असताना बोट उलटली. 3 दिवसानंतर ही मृतदेह शोधण्याचं काम सुरू असून आतापर्यंत 148 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. जे कर्मचारी आयफोन 7 खरेदी करतील त्यांनी आपली नोकरी सोडावी असे आदेश मध्य चीनमधल्या हेनान प्रांतामधल्या एका कंपनीनं आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना पत्राद्वारे दिलेले आहेत. संबंधित कंपनीच्या प्रशासन विभागाने या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे. जे लोक आयफोन खरेदी करतात ते देशभक्त नाहीत असं कंपनीनं म्हटलंय. चीनमधील डलियन वांडा या प्रसिद्ध कंपनीचे अध्यक्ष अब्दाजिज जिमिन वांग यांचा मुलगा वांग सिकॉन यांना त्याच्या पाळीव कुत्र्यासाठी चक्क 8 आयफोन 7 प्लस खरेदी करून कुत्र्याला भेट दिलेत आणि त्यासाठी त्याने $9,585 म्हणजेच 6.5 लाख रुपयांची रक्कम मोजली आहे. या कुत्र्याचं नाव कोको असं आहे. स्मार्टफोनद्वारे प्रज्वलित करता येतील अशा स्मार्ट मेणबत्तीची निर्मिती अमेरिकन कंपनीने केलेली आहे. ही मेणबत्ती लावण्यासाठी आगपेटी किंवा लायटर लागत नाही. एका बटनाच्या आधारे आपण या मेणबत्त्या नियंत्रित करू शकतो. तसंच जोखमीच्या वेळेला ती आपोआप दिसते असं अमेरिकेच्या ल्युडेला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेमी बियानचिनी यांनी सांगितलेलं आहे. या मेणबत्त्या लावायला वेळही लागत नाही असंही ते म्हणाले. व्हिएतनामनं महिला आणि पुरुषांसाठी निवृत्तीचं वय वाढवण्याचा विचार सुरू केलाय. वृद्धांची संख्या वाढून पर्यायानं काम करणारी लोकसंख्या कमी होत असल्यानं यावर उपाय म्हणून हा प्रस्ताव समोर आलाय. पुरुषांसाठी निवृत्तीचं वय 2 वर्षांनी वाढून 62 आणि महिलांसाठी 3 वर्षांनी वाढून 58 करण्याचा प्रस्ताव आहे. दरम्यान कामगार मंत्रालयाच्या या प्रस्तावाला संसदेमध्ये सदस्यांच्या विरोधाला सामोरं जावं लागतंय. निवृत्तीचं वय वाढवल्यास तरुणांना रोजगार मिळण्यात अडचणी येतील असा आक्षेप या प्रस्तावात घेण्यात आलेला आहे. चीनच्या अंतराळातलं स्टेशन मॉड्यूल यांगयांग हे स्टेशन कोसळलेलं आहे. ते पृथ्वीच्या दिशेने वेगानं प्रवास करतंय. या स्टेशनवरचं नियंत्रण पूर्णपणे सुटलं असल्याचं चीनची अंतराळ संस्था चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनच्या वैज्ञानिकांनी जाहीर केलंय. अंतराळामध्ये सुपर पॉवर बनवण्याच्या दिशेनं चीननं हे स्टेशन अंतराळामध्ये सोडलं होतं. बांगलादेशमधल्या चिटगाव प्राणी संग्रहालयामध्ये जंगलचा राजा सिंह आणि सिंहणीचा अनोखा विवाह पार पडला आणि यातल्या सिंहाचं नाव नाभा असून नोवा असं सिंहणीचं नाव आहे. या दोघांच्या रिसेप्शन पार्टीचं प्राणी संग्रहालयामध्ये आयोजन करण्यात आलं आणि यावेळेला सजावट देखील करण्यात आली. या सोहळ्याला 400 लोक उपस्थित होते. लोकांना प्राणी संग्रहालयाकडे आकर्षित करण्यासाठी या पार्टीचं आयोजन केल्याचं प्राणी संग्रहालयाच्या आयोजकांचं म्हणणं आहे. जागतिक उच्च शिक्षण संस्थांच्या यादीमध्ये भारताच्या 31 संस्थांचं नाव समाविष्ट करण्यात आलं आहे. टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2016 आणि 17तून ही माहिती समोर आलेली आहे. बंगळुरूची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही भारतातली सर्वात अव्वल शिक्षण संस्था असल्याचं यात म्हटलेलं आहे. वर्ल्ड 20 मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज, थेट अचूक बिनधास्त.